गुड मॉर्निंग मुलांना. आज आपल्याला दोन प्रॉब्लेम सोडवायचे आहेत जे आपण इंटिग्रेटेड रेट लॉ आणि हाफ लाईफ पिरियड दोन्हीही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि हाफ लाईफ पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तुमच्या बोर्डाच्या पुस्तकातला जे नवीन पुस्तक आलेलं आहे त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. पेज नंबर 137 वरती 12 नंबरचा प्रॉब्लेम. 11 नंबरचा आपण सोडवलेला आहे. 11 पासून पुढे सगळे न्यूमेरिकलच दिलेले आहेत. तर 12वा प्रॉब्लेम लिहून घ्या. गिवन दिलेल्या गोष्टी लिहून काढतोय. इन ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 20 मिलीमोल पर लिटर टू 8 मिलीमोल per liter in a 38 minutes. Decreases from 20 to 8 म्हणजे सुरुवातीचं 20 मिलीमोल. गिवन मुलांनो दिलेल्या गोष्टी मी लिहून काढतो आहे. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस फ्रॉम 20. फ्रॉम म्हणजे सुरुवातीचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. अगदी सुरुवातीला जेव्हा आपण रिॲक्शन सुरू केली सुरुवातीला आपण A0 न दाखवतो. हे दिलंय 20 मिली मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आणि नंतर किती शिल्लक राहिलं T एवढ्या वेळानंतर. किती टाइम दिलेला आहे? टाइम पण तुम्हाला दिलेला आहे. टाइम दिलेला आहे 38 मिनिट्स. 38 मिनिट्स. आणि नंतरचं कॉन्सन्ट्रेशन 80. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट म्हणजे फ्रॉम सुरुवातीचं जास्तीत जास्त. नंतर शिल्लक राहिलं 8 मिली मोल्स पर डेसिमीटर क्यूब. एवढ्या गोष्टी. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन एवढं दिलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलंय फाइंड शोधून काढा व्हॉट इज द हाफ लाईफ दॅट इज T1 हाफ किती आहे या रिॲक्शन साठी. आता मुलांनो T1 हाफ काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. T1 हाफ साठी फॉर्म्युला इथे लिहूनच काढतो. काय फॉर्म्युला आहे? T1 हाफ इज इक्वल टू द 0.693 हा कॉन्स्टंट आहे बरं का मुलांना. पार्ट पाहिजे. डिवायडेड बाय K. व्हॉट इज K? K इज द रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर. मग T1 हाफ काढायचा आहे. K ची किंमत माहित पाहिजे. मग आधी तुम्हाला K काढून घ्यावा लागेल मुलांना. मग K काढण्यासाठी फॉर्म्युला माहित आहे. रेट कॉन्स्टंट दॅट इज इंटिग्रेटेड रेट लॉ. देअरफॉर K इज इक्वल टू द काय फॉर्म्युला आहे? K इज इक्वल टू द 2.303 अपॉन T लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम T. मग किमती ठेवूया. देअरफॉर K इज इक्वल टू द 2.303 T टाइम दिलेला आहे 38 मिनिट्स. लॉग ऑफ A0 सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन 20 नंतरचं कॉन्सन्ट्रेशन 8. मुलांना सोपा भागाकार आहे. 8 1 8 8 2 16 4 राहिले 2.5. therefore K is equal to the काय येईल 2.303. मुलांनो 2.5 चा लॉग पाहावा लागेल तुम्हाला. मग 2.5 चा कॅरेक्टरिस्टिक 0. 2 चा तर लॉग पाहता येत नाही. मग 25 चा शून्यामध्ये तुम्हाला पाहावा लागेल. 25 चा शून्यामध्ये 3979 लॉग बुक मध्ये पाहतो आहे. डिवायडेड बाय 38. मुलांनो एवढं कॅल्क्युलेशन लॉगच्या सहाय्याने मी करून दाखवतो म्हणजे K मिळेल.
इथंच बाजूला करायचं, कुठेतरी रफ पेज वरती करायचं नाही. 2.303 कॅरेक्टरिस्टिक 0. 23चा 0 3 मध्ये, 23चा 0 आणि 3 मध्ये 6, 36 23. 36 23. आता या दोन संख्येचा गुणाकार, लॉगची बेरीज प्लस याचा कॅरेक्टरिस्टिक 12. आता 39चा 7 आणि 9 मध्ये मी पाहणार. 39चा 7 आणि 9 मध्ये आहे 10, म्हणजे 59 98. 59 98 बेरीज करायची आहे आपल्याला. 11 12 16 9 आणि हे 12. आता मायनस याच्यातून 38चा लॉग वजा करायचा. 38चा कॅरेक्टरिस्टिक 1. 38चा शून्यामध्ये बघणार मी. 38चा शून्यामध्ये आहे 57 98. 57 98 वजाबाकी करतो. 8 3 11. 12तून 10 गेले, 2 1. 16तून 8 गेले, 8च राहिले, 1. 9 मधून 6 गेले, 3 आणि हे बार 2 आलं मुलांना. मग आता अँटीलॉग बघणार. 0.38चा 2 3 मध्ये अँटीलॉगच्या कॉलम मध्ये पाहतो बरं का. 0.38चा 2 आणि 3 मध्ये, 3 मध्ये पण 2च आहे, म्हणजे 24 12. 24 12. मग मुलांना हे इथं पॉइंट येईल इंटू 10⁻⁻² किंवा ही संख्या 0.02412 असं दोन्ही पद्धतीनं जर लिहिलं, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. Therefore k is equal to the, k ची किंमत किती आली मुलांनो? k is equal to the 2.412 into 10⁻⁻². k चं युनिट पर टाइम असतं, टाइम मिनिट मध्ये आहे म्हणून हे पर मिनिट उत्तर आलं मुलांना. k काढला, तर k ची किंमत इथं ठेवूया. हाफ लाईफ. Therefore T1 half is equal to the 0.693 अपॉन आत्ता काढलेली k ची किंमत 2.412 into 10⁻². ठीक आहे. हे लॉगच्या सहाय्याने सोडून दाखवतो. इथेच बाजूला लॉगॅरिथम. आता भागाकार आहे, लॉगची वजाबाकी. वरच्या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक 12. 69चा 3 मध्ये पाहणार मी लॉग. 69चा 3 मध्ये 8407. 8407 मायनस, इथं आता अँटीलॉग पाहायलाच होता मुलांनो. हा लॉग अँटीलॉग म्हणजे हा लॉग या संख्येचा. लॉग आणि अँटीलॉग एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणून बार 2 इथं लिहिलेलंच आहे. या संख्येचा हा अँटीलॉग म्हणजे हा लॉग, हा लॉग तर अँटीलॉग, अँटीलॉग तर हा लॉग, एकमेकाच्या विरुद्ध. 38 23 वजाबाकी करतो आहे. 4 8 5 4. आता मला हे मायनस मायनस प्लस झालं. हे प्लस म्हणजे इथं हे +2 आणि हे वरचं -1 म्हणजे -1, तर हे आलं मुलांना 1 आणि या ठिकाणी 1. याचा अँटीलॉग, पॉइंटच्या पुढच्या संख्येचा अँटीलॉग बघायचा असतो म्हणून 0.45चा
0.45 8.4 मध्ये अँटीलॉकच्या कॉलम मध्ये बघतो. 0.45 8 आणि मुलांनो 4 मध्ये 3 आहे म्हणजे 2874. 2874 हे आन्सर आलं. इथं कॅरेक्टरिस्टिक 1 + 1 म्हणजे या ठिकाणी पॉइंट येईल म्हणजे T1 हाफ लाईफ पिरियड किती आला, हाफ लाईफ 28.74 टाइम इथं मिनिट्स मध्ये म्हणून या ठिकाणी सुद्धा मिनिट्स मध्ये. दिस इज द आन्सर. मग खाली एक वाक्य लिहायचं, वाक्य लिहायला विसरायचं नाही जे प्रश्नात. व्हॉट इज द हाफ लाईफ, म्हणून हाफ लाईफ इज इक्वल टू 28.74. पुस्तकात पहा उत्तर दिलंय, फक्त उत्तर दिलंय फायनल, सोडून दिलेलं नाही. त्याने उत्तर दिलंय 28.7. आपला 28.74 मिनिट्स बरोबर आलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम लिहा मुलांनो. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम 13 नंबरचा. द हाफ लाईफ ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 1.7 hours. हाफ लाईफ तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. हाफ लाईफ इज इक्वल टू द 1.7 hours तासामध्ये दिलाय. पुढे हाऊ लॉंग विल इट टेक, हाऊ लॉंग विल इट टेक या वाक्याचा अर्थ काय, किती वेळ लागेल. म्हणजे मी तर लिहून काढतो लगेच. फाइंड तुम्हाला विचारलेला आहे, फाइंड हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे टाइम विचारलेला आहे. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 20% ऑफ द रिएक्टंट टू रिएक्ट. 20% ऑफ द रिएक्टंट टू रिएक्ट म्हणजे काय, 20% रिएक्ट झाला. 20% ऑफ सबस्टन्स टू रिएक्ट. मला ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये 20% रिएक्ट झाला म्हणजे संपला. 20% संपला म्हणजे शिल्लक किती राहिला, मग 80% अप्रत्यक्षरित्या दिलेला आहे. ते तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, A0 मला 100% असणार. त्यांनी दिलेलं नाही प्रॉब्लेम मध्ये, पण त्याचा मिनिंग अर्थ निघतोय. 20% संपलं मग शिल्लक किती राहिलं, शिल्लक अमाऊंट आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यांनी सांगितलं 20% संपला म्हणजे शिल्लक राहिला 80%. येते लक्षात. एवढ्या गोष्टी दिल्यात आणि टाइम विचारलाय म्हणजे 20% संपायला किती वेळ लागतो आहे टाइम. आता टाइम काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. काय फॉर्म्युला मुलांनो, K इज इक्वल टू द रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू द 2.303 अपॉन T log of इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम T. T काढायचा आहे, T इकडे आणतो. Therefore time is equal to the 2.303 upon K into the log of A0 तर दिलेलंच आहे. या ठिकाणी लिहिले 100, 80 मुलांनो 80. मग किती आलं हे, 8 1 8 1.25. आता K आधी तुम्हाला काढून घ्यावं लागेल मुलांनो. मग के कसं काढायचं, के माहित असल्याशिवाय तुम्हाला टी काढताच येऊ शकत नाही. मग के कसा काढणार, एक फॉर्म्युला हाफ लाईफचा माहित आहे. T1 हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. Therefore K इज इक्वल टू द, के इकडे आणतो, T1 हाफ 0.693 upon T1 half. Putting the value 0.693 हाफ लाईफ किती दिलेला आहे 1.7. मुलांना एवढं मी लॉकच्या सहाय्याने सोडून दाखवतो आहे. आजच्याच दिवस मी लॉकच्या किमती लिहिणार आहे. उद्यापासून उद्या राहिलेले प्रॉब्लेम तुम्ही स्वतः लॉक टेबल मध्ये लॉकच्या किमती पाहून
प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे नीट लॉगॅरिथमकडे लक्ष द्या. आता मुलांनो, या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक बार 1 69चा 3 मध्ये 69चा 3 मध्ये आता खरं तर पाठच व्हायला पाहिजे तुमचा. 69चा 3 मध्ये 8407, कारण हा कॉन्स्टंट आहे, मायनस याचा कॅरेक्टरिस्टिक 0. आता याचा कितीचा किती मध्ये, एकचा तर नाही पाहतायत, 17चा 3 मध्ये पाहणार. मग आता 17चा 3 मध्ये किती आहे लॉग, 17चा 3 मध्ये आहे, वजाबाकी करतोय मुलांना, 3 0 1 6, हे 12 असंच या ठिकाणी येईल. आता पॉइंट एक्सचा 0 3 मध्ये अँटीलॉग, पॉइंट एक्सचा 0 आणि 3 मध्ये 77, 40 77 77 पॉइंट इथे येईल. देअरफॉर के किती आला, रेट कॉन्स्टंट 0.4077 पर टाइम. टाइम कशामध्ये आहे, आवर मध्ये, कारण रेट कॉन्स्टंटचं युनिटच काय आहे, पर टाइम. मग हे पर आवर, ही किंमत इथे ठेवूयात के ची किंमत आली 0.4077. मुलांनो, आता याचा लॉग 12चा 0 मध्ये कॅरेक्टरिस्टिक 0, 12चा 0 मध्ये आहे, सॉरी 12चा 5 मध्ये पाहावं लागेल. 12चा 5 मध्ये लॉग आहे 0969. आता हे लॉगच्या साइन सोडूयात आपण, सोपं आहे. आता याचा कॅरेक्टरिस्टिक 0, 23 2.303, 23चा 0 3 मध्ये 36 23 पाठ झाला आता तुमचा. 23चा 0 आणि 36 23 प्लस मुलांनो या संख्येचा, समजा इथं पॉइंट असं तर कॅरेक्टरिस्टिक 0, इथं बार 1, इथं बार 2, 96चा 9 मध्ये बघावं लागेल. 96चा 9 मध्ये 98 63, 98 63 बेरीज आहे 6 8 14 13 12 मायनस याचा इथं ऑलरेडी पाहिलेलाच आहे 12 6103 6103 वजाबाकी आहे 3 8 3 7. मुलांनो इथे किती येईल 12. लक्षात आलं का, हे मायनस साइन, हे मायनस मायनस हे प्लस होईल, म्हणजे +1 आणि हे 1 मायनस आहे, कारण हे मायनस साइन या हातच्याला पण आहे. +1 -1 0 आणि हे 12 आहे तसंच लिहिलं खाली. याचा अँटीलॉग पाहूया. 0.73चा 8 3 मध्ये 0.73चा 8 आणि 3 मध्ये आहे 4 54 74 इथे पॉइंट. म्हणजे मुलांनो टाइम दिलेला आहे 0 आला फायनल आन्सर 54 कशामध्ये मुलांनो, आवर्स एवढे तास. दिस इज द फायनल आन्सर. हे आपलं फायनल आन्सर आहे. पहा पुस्तकात आहे का तेवढं. पुस्तकामध्ये मिनिटात दिलंय मुलांना उत्तर. मग याला तासाचं मिनिटामध्ये करण्यासाठी 60 ने गुणायचं. मग टाइम इज इक्वल टू द 0.5474. याला 60 ने गुणलं की उत्तर मिळेल तुम्हाला. देअरफॉर इज इक्वल टू द गुणाकार करा आता 60 ने, लॉगच्या साइन करा किंवा तोंडी करा. उत्तर यायलाच पाहिजे. करा बरं एवढं तुम्ही आन्सर. लॉगच्या साइन करा.
दिस इज द आन्सर 3284. आणि पुस्तकात दिलंय 32.9. हे राऊंड अप केली फिगर, बरोबर आलेलं आपलं आन्सर. दोन्ही प्रॉब्लेमचे आन्सर आपले करेक्ट येत आहे. उद्या मी लॉगच्या व्हॅल्यू लिहित बसणार नाही, तुम्ही करायचं. मी फक्त प्रॉब्लेम समजावून सांगणार. थँक्यू.